नमस्ते विद्यार्थी मित्रों, तर मला सांगा, आज आपण आरोग्य आणि रोग हा घटक काय करणार आहोत, पाहणार आहोत. तर मला सांगा, रोग कोणकोणते असतात, त्यांची नावे सांगा. रोगांची ताप असतो, डेंग्यू, त्याच्यामध्ये संसर्गजन्य रोग, असंसर्गजन्य रोग, कावीळ वगैरे असे सगळे रोग. बरोबर, बसा खाली. तर आता मी इथं काय करत आहे बघा, ही एक व्यक्ती आहे, ही एक व्यक्ती आहे. एकूण किती आहेत? 3 आहेत. ही व्यक्ती जी आहे हिला काय झालेलं आहे? सर्दी झालेली आहे. हा, आणि हिला काय झालेलं आहे? फक्त मानसिक त्रास. आणि हिला काही नाही, हे काय आहे? मजेत आहे. आता यात तुम्हाला काय सांगता येईल? यामधून काय सांगता येईल सांगा. हे व्यक्तीला सर्दी झालेली आहे, याला मानसिक त्रास आहे, कोणतेही रोग नाही खरं पण मानसिक त्रास आहे. आणि ह्या व्यक्तीला काय आहे? कोणतेही रोग नाही खरं पण सर्वांची मिळून मिसळून मजेत राहतो. यामधून आपल्याला काय सांगता येईल? हे काय आहे? हा व्यक्ती आरोग्यपूर्ण आहे, आरोग्य संपन्न आहे. बरोबर, अगदी बरोबर. तर आता आपण काय करायचं आहे? आरोग्य पूर्ण लाभण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागतं? हा, सांगा मला. चांगला आहार घ्यावा लागतो, हा, व्यायाम करावा लागतो. बरोबर. प्रदूषणापासून जितकं लांब राहता येईल तितकं राहावं लागतं. हा, आणि योगा करावं लागतं. अगदी बरोबर. तर आता काय करायचं आहे? तुम्ही आहाराबद्दल सांगायचं आहे की आपल्याला निरोगी राहण्यासाठी, आपला म्हणजे जीवन सुखात राहण्यासाठी आहार कसलं पाहिजे आणि व्यायाम कसलं पाहिजे आणि चुकीच्या सवयी पण टाळायला पाहिजे ना, काय नाही? टाळल्या पाहिजे. आणि पुरेशी झोप ती पण पाहिजे. झोप जर नाही झाली तर काय होतं? झोप जर आपली पूर्ण नाही झाली तर काय होतं? थकवा जाणवतो. तरी माणसाला किती तास झोप पाहिजे? 6 ते 8 तास पूर्ण झोप पाहिजे असते. बरोबर. तर आता तुम्ही काय करायचं आहे? आहाराबद्दल सांगायचं आहे. कसले कसले आहार पाहिजे माणसाच्या जीवनात? माणसाच्या आहारामध्ये पोषक आणि पूरक आहार घेतला पाहिजे. याच्यामध्ये कडधान्य, पालेभाज्या यांचा वापर पाहिजे. त्याचबरोबर जेवणाची वेळ सुद्धा पाळली पाहिजे. मसालेदार युक्त जेवण किंवा तेलयुक्त जेवण टाळले पाहिजे. आता सध्या लोक बाहेरचं जेवणाकडे जास्त आकर्षित होतात, हे टाळलं पाहिजे. बरोबर. त्याचबरोबर सॅलेड वगैरे आपल्या जेवणामध्ये पाहिजे. व्यायामाविषयी सांगा. व्यायाम हे विविध प्रकारचे असतात. आता आपण जर इंटरनेटवर बघितलं तर विविध प्रकारचे आपल्याला योगाचे जे स्टेप आहेत ते आपल्याला पाहता येतात. बरोबर. आणि त्याचप्रमाणे फिरायला पण जायला पाहिजे. चालणे, हल्ली काय निघालंय? योगा डान्स. योगामध्ये पण काय करत आहेत आपण? डान्स करत आहे, माहिती ना? हो. हा, तर ते आता आज आपण बघूया जरा. लोकांची हे काय झालेली आहे आता? फॅशन पण झाली आणि त्यांचा व्यायाम पण होते. बरोबर. बघा आपण करूया. उदाहरण नॉन स्टॉप 20 मिनिट करायचे आहेत. हा, तर पण आता आपल्याला वेळ नाही आहे. डान्स पण होतोय, आपला एन्जॉय पण होतोय आणि आपल्या शरीराचं काय